हर कष्टकरी, हर रिक्शा वाले के साथ हम हैं। शशांक राव जी भी हर रिक्शा वाले के साथ है। कानून के साथ हम हैं, संविधान के साथ हम हैं और प्रभु श्री राम के विचारों के साथ हम हैं। और लड़ाई हमसे नहीं है प्रताप की। प्रताप को लड़ने का किससे है मालूम है? दत्तोपंजी ठेंगड़ी के विचारों से लड़ना है। वो लड़ाई उन्हें महंगी पड़ेगी। एकनाथ राव जी शिंदे साहब, प्रताप को समझाओ। मान्यवर दत्तोपंजी ठेंगड़ी के विरोध में जा रहे हैं प्रताप। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के विरोध में जा रहे हैं प्रताप। इस तरह का प्रताप मिट्टी में मिला देगा राजनीति। बस इतना कहेंगे। एकनाथ राव जी शिंदे साहब प्रताप को बुला के उनको जो सुनाना है सुनाएंगे, जो लगाना है और लगाएंगे प्रताप को, ये मुझे उम्मीद है। आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत का या विषयावरती? 28 तारीख तर येऊ द्या। प्रताप का देखो आगे आगे होता है क्या। या भारतीय जनता पार्टीचा कुत्रा आहे, यांना देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा आहे। तुम्ही पाहिल्यानंतर मिरावडला आल्यानंतर तो नरेंद्र मेहता, त्यालाही मराठी माणसांचं वावडं आहे, अशा लोकांच्या ऑफिसला गेलेला, म्हणजे यात त्यांची युती आहे। आणि या कुत्र्याला पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी सरकारचा। माझं एवढंच सांगणं आहे परत एकदा की सन्माननीय राजसाहेबांवर एकही भाषेत टीका करू नको आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊ नको। परिवहन मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय, या निर्णयाला मनसे कोणत्या नजरेने बघतायत? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 100% पाठिंबा आहे। 4 तारखेला यांनी मोर्चा केला। त्यांना मी सांगतो, या भैया लोकांना, तुम्ही गावाकडे जा, पण इथं जर दादागिरी केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ आहे। स्वतः सदावर्ते बोलले की जर मनसेने कायदा हातात घेतला तर आम्ही त्यांना कायद्याने उत्तर देऊ। त्या नजरेने कुठले बघता तुम्ही? त्याच्या अंगावर जेवढे केसेस नाही ना, तेवढे महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर केसेस आहेत। त्यामुळे त्याने बघावं की कायद्याने चालायचं की कायदा नाही। कायदा आहे ना, सरकारने सांगितलं ना, कायदा मराठी भाषेचा आत्मसन्मान करायचा, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं नाही। सचिनजी, तुम्हाला पोलिसांनी खूप अडवलेलं आहे, तर काय सांगणार? काय भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना, हे गृह विभाग पण त्या देवेंद्र फडणवीसकडेच आहे। त्यामुळे हे कसं आहे, ते तिकडून आम्हाला शिवीगाळ करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना दाखवलं महाराष्ट्र सैनिक 5 महाराष्ट्र सैनिक होते। या 5 महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलं त्याला की काही एका ठिकाणी महाराष्ट्रासाठी कलम आहे सदावर्ते सारखा, एवढा शिकलेला, संविधान बाबासाहेबांचाही माहित नाहीये। महाराष्ट्राचा अपमान वारंवार सदावर्ते करतो, माननीय राजसाहेबांचा अपमान वारंवार सदावर्ते ज्या करतो। राज्यामध्ये 40 वर्ष 80 वर्ष हे लोक जर राहतात आणि या राज्याची जर भाषा येत नाही, केरळ, आंध्रामध्ये, गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते, मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलायला यांना मला हेच सांगणं आहे की ह्या लोकांनी त्यांच्या राज्यामध्ये आमची भाषा खपवून घेतात का? त्यांच्या राज्यामध्ये आमची भाषा खपवून घेतात का? आम्ही आंध्रामध्ये जातो तर तिथं आम्हाला मराठीमध्ये जर आम्ही बोललो तर हे लोक बोलतील का आमच्याशी? तिथले लोक बोलतील का त्यांच्या भाषेमध्ये?